ओझर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक यशस्वीरित्या पार पडल्यानंतर आज उपनगराध्यक्ष पदासाठी निवड प्रक्रिया पार पडली. भारतीय जनता पक्षाकडे स्पष्ट बहुमत असल्याने जान्हवी कदम यांची ओझर नगर परिषद उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. नगर परिषदेत भारतीय जनता पक्षाचे 16 नगरसेवक, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 6 नगरसेवक तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे 5 नगरसेवक निवडून आलेले आहेत. भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्यामुळे उपनगराध्यक्ष पदावर कोणताही विरोधी उमेदवार न उभा राहिल्याने जान्हवी कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर नगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवकांच्या उपस्थितीत जान्हवी कदम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ओझर शहरातील विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सद्दाम पिंजारी, ओझर. आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल, कोकम ठाण, शिर्डी. नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील. तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे. शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव.